महत्त्वाची बातमी, सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं मनोज जरांगे म्हणतात. राजकारणात गेला म्हणून आम्हाला नावं ठेवायची नाहीत असंही जरांगे म्हणाले. आमच्या हक्काचं ओबीसी मधलं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढे दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी? तर आमच्या पुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरिबांना देणारं बनविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाहीये. तर सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे म्हणालेत. फक्त राजकारणात गेलो म्हणून नंतर आम्हाला नावं ठेवू नका असंही जरांगे म्हणालेत. आमचा हक्क आहे ओबीसी मधलं आरक्षण मिळवणं आणि तो हक्क आम्हाला द्या, ओबीसी मधलं आरक्षण द्या अशी ही मागणी जरांगेंनी केली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत. दरेकरजी नमस्कार. जरांगेंचं असं म्हणणं आहे की सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि त्यासोबतच त्यांनी राज ठाकरेंना सुद्धा आव्हान दिलंय. जरांगेंच्या या भूमिकांकडे कसं पाहता, काय प्रतिक्रिया? मला वाटतं ताकाला जाऊन गाडगं लपवण्याची काही आवश्यकता नव्हती. जरांगे यांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका राजकीय अभिनिवेशातनं प्रेरित झालेली दिसेल. त्याला विविध कंगोरे पहिल्या दिवसापासून त्यांच्या सर्व मोमेंटचा अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि आता तर ते प्युअरली राजकीय भाषा बोलायला लागले. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, मला वाटतं त्यांना त्या ठिकाणी निवडणूक आणि राजकारणातच रस आहे. त्याच्यामुळं महिनाभरामध्ये जरांगे कुठेही मराठा आरक्षणावर बोलताना दिसले नाहीत. मराठा प्रश्नांवर 4 अभ्यासकांशी चर्चा करताना दिसले नाहीत. कुठल्या भूमिका कशा सरकारने सोडवाव्या त्यावर कुठला मार्ग उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली नाही. सर्वपक्षीय नेत्यांना हा विषय सोडवण्यासंदर्भात साकडं घालणं मांडण्यापेक्षा आग्रह केलेला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि त्याच्यामुळे आता व्यूहरचना करणार, रणनीती ठरवणार म्हणजे आता प्युअरली जरांगे पाटील राजकीय नेता त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे मराठा समाजांच्या भावनांचा चक्काचूर करण्याचं काम जरांगेंनी केलेलं आहे. हे दुर्दैवी आहे. म्हणजे बऱ्याच दिवसांनी मराठा समाजाला वाटलं होतं की राजकारणा पलीकडे जाऊन राजकारण विरहित आपल्यासाठी कोणतरी नेतृत्व त्या ठिकाणी करू शकतं, परंतु त्यांना राजकारणाने त्या ठिकाणी घेरलंय. किंबहुना त्यांचा अंतस्थ हेतू हा राजकारण करणंच होतं हे त्या ठिकाणी उघड झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या भूमिकांपासून त्या ठिकाणी ते दूर गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता मराठा समाज सर्व पक्षातला विभिन्न ठिकाणी असणारा त्या ठिकाणी आता त्यांच्यावर विश्वास ठेवेल असं अजिबात वाटत नाही. आता त्यांची जी काय मुवमेंट असेल ती राजकीय असेल. राजकीय पक्ष किंवा राजकीय मुवमेंट म्हणून आज त्यांच्याकडे उभे राहणारी लोक जो गोळा होतील. आज इच्छुक अनेक असतील. इच्छुक 550 लोक येतील आणि एक राजकीय चळवळ सुरू होईल. परंतु मराठांच्या अपेक्षांना वाटाण्याची अक्षता दाखवण्याचं काम त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या माध्यमातून झालंय. आणि हा दुर्दैवी आणि त्या ठिकाणची अतिशय काळ्या अक्षराने लिहिल्या जाणारा कालखंड हा राहील समाजातल्या आंदोलन आणि चळवळीतला, असं मला त्या ठिकाणी वाटतंय. दरेकरजी, काल राज ठाकरेंनी भूमिका मांडली की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. त्याच्यानंतर आंदोलन झालं, राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि आता जरांगे राज ठाकरेंवरही टीका करतायत. नाही, मला वाटतं कुणीही व्यक्तिगत पक्षाची भूमिका मांडू शकतो, परंतु मराठा समाज म्हणजे मी, महाराष्ट्र म्हणजे मी, असं काय कोणीही या ठिकाणी महाराष्ट्राच्या वतीनं समाजाच्या वतीनं भूमिका मांडण्याचं अधिकृत त्या ठिकाणी केलेलं नाही. आणि त्याच्या व्यक्तिगत नेत्याची भूमिका त्या ठिकाणी असू शकते. परंतु माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे, किंबहुना भारतीय जनता पक्षाचं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण अत्यंत विचारपूर्वक दिलेलं आहे. आजही मोठा वर्ग गरीब आहे. आजही मोठ्या वर्गाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता आहे, शैक्षणिक उन्नतीची आवश्यकता आहे, आर्थिकदृष्ट्या प्रगत समाजाबरोबर येण्याची आवश्यकता आहे.
आणि त्याच्यामुळे अशा गरीब, पिछड्या, वंचित आणि दुर्बल अशा घटकाला आरक्षणाची आवश्यकता आहे. ज्या वेळेला हा प्रगत होईल आणि प्रगत समाजाबरोबर तुलनेनं बरोबरीचा होईल त्यावेळेला एक प्रकारचं आरक्षण आता त्यांनी घेऊ नये, लाभ उठवू नये असं म्हणणं. ठीक आहे, म्हणजे एकंदर तुम्ही जी प्रतिक्रिया दिली त्यानुसार मनोज जरांगेंचा मुख्य हेतू हा आरक्षण नसून राजकारण होता आणि आता त्याची सुरुवात झाली आहे असं तुम्ही म्हणताय. प्रवीण दरेकरजी, आभार आपले, आपण एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपल्याला जरांगेंच्या वक्तव्यावर जाणून घ्यायची आहे, पण आधी जरांगेंचं वक्तव्य नेमकं काय आपण त्यांनाही ऐकूया. सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमच्या हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढे दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी? तर आमच्या पुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. गोरगरिबांना देणारं बनविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाही आहे. सचिन अहिरजी, जरांगे म्हणतात की राजकारणात गेल्याशिवाय, सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आधी त्यांचं असं म्हणणं होतं की 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे याचा निर्णय समाजातला मराठा बांधव घेईल आणि आता यानंतर जरांगेंचं असं वक्तव्य आहे की सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. जर आरक्षण मिळवायचं असेल तर हाती सत्ता येणं गरजेचं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं मनोज जरांगे यांचं हे अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य की सत्तेत गेल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. त्यामुळे आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनोज जरांगे नेमक्या काय हालचाली करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सचिन अहिर यांच्याकडे जाऊयात. सर, मनोज जरांगे यांचं जर हे वक्तव्य पाहिलं तर काय वाटतं तुम्हाला, काय प्रतिक्रिया आहे तुमची? लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपलं मत मांडणं किंवा लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणं हा तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्यावेळी एक सामाजिक संस्था किंवा सामाजिक संघटना आणि का समाजाचा विषय ज्यावेळी असतो त्यावेळी त्याला जो मिळणारा जो पाठिंबा असतो हा सामाजिक असतो. आता त्यांचं वक्तव्य हे दोन अर्थाने मी घेतो किंवा त्यांचा एक स्पष्ट मत झालेलं आहे की हे जे सरकार आहे हे सरकार काय करणार नाही आणि म्हणून पर्याय विचार करण्याच्या अगोदर हाही त्यांनी विचार केला पाहिजे की हा पर्याय सरकार जो देणार आहेत का, तो करणार आहेत का, तो बघण्याची गरज आहे. आणि शेवटी जर नसेल तर जे लोकप्रतिनिधी आहेत ज्या त्या समाजाचे आहेत ते समाज त्या ह्याच्यासाठी तर तो भांडतोच आहेत. पण ते भांडत असताना दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये तिढा होणार नाही ही काळजी लोकप्रतिनिधी म्हणून जसं प्रत्येक जण घेत आहेत तसं उद्या शासनमध्ये आलेले जर असतील, मग ते जरांगेंजींचे काही निवडून येणारे आमदार असतील किंवा इतर समाजाचे जे असतील, पक्षाचे असतील, त्यांनाही ती जबाबदारी घ्यावीच लागेल. तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मला असं वाटते आम्ही त्याच्यात अजून काही बोलणं उचित होणार नाही. पण म्हणजे जर जरांगेंनी सत्तेत येण्याची भाषा केली असेल आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात ते काही निर्णय घेणार असतील तर त्यांना महाविकास आघाडीत सोबत घेण्यासंदर्भात काही विचार होऊ शकतो? काहीच विषय नाहीये ना, हा काय विषयही नाहीये, आमच्या समोर काय प्रस्तावही नाहीये. त्यांनी आता त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्या विषयावरती पण ते किती भक्कम राहणार आहेत किंवा ते जाणार आहेत किंवा त्यांना तो मिळणारा जो प्रतिसाद आहे तो कसं मिळेल या सर्व गोष्टीवरती पुढच्या गोष्टी मला वाटते अवलंबून असतात. लगेच याच्यावरती चर्चा करणं किंवा प्रतिक्रिया देणं पण उचित होणार नाही. पण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे आणि उद्या समजा जर तो अधिकार त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा राजकीय पक्ष म्हणून घेऊन कळत न कळत तरी आपण स्वागत केलं पाहिजे. सर, अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय की प्रवीण दरेकर असं म्हणाले की मनोज जरांगेंचा मुख्य हेतू हा आरक्षण नाही तर राजकारण होता. तुम्हालाही तसंच वाटतं? मी बोलणार नाही, कारण शेवटी ज्यावेळी काही समाजाची लोक हताश होतात आणि त्यावेळी त्यांना हे असं वाटते की नाही आता आम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून तो त्यांनी ती घेतलेली भूमिका आहे. मला वैयक्तिक वाटत नाही. ठीक आहे सर, आभार आपले. आपण एबीपी माझाशी सविस्तर संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.